नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,64,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेले आहे, वितरित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। 1,64,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हे पैसे 14 ऑगस्ट 2024 पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर यासंबंधीची संपूर्ण माहिती बघूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। बँकेद्वारे जे आहेत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाले की राज्यात आतापर्यंत 1,64,040 पेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे। अजूनही प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी महिलेने बँकेचे खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे आणि त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिलेली। म्हणजेच हे पैसे आधार कार्डवर पाठवण्यात आलेले आणि ते पैसे तुमच्या ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबे। जय हिंद, जय महाराष्ट्र।